बघा, सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे, तर अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय वीरूचे वय यांच्या वयाची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर 5:6, तर वीरूचं वय काढा, असा संदिग्ध प्रश्न, दर्शनी अवघड मात्र अगदी सोपा असलेला प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, प्रश्नातील व्यक्ती विशेष जसं की सुधीर आणि वीरू. सुधीर इथं लिहा वीरू आणि इथं लिहा अनिल. लक्षात घ्या, सुधीरचं वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त. वीरूचं वय उदाहरणार्थ x समजू, x ची तिप्पट 3x आणि 5 ने जास्त म्हणून +5. हे वयाचे समीकरण वीरू आणि सुधीर यांचे. पुढं गणित म्हणते की अनिलचं वय सुधीरच्या वयाच्या निमपट. या अनिलचं वय सुधीरच्या निमपट म्हणून 3x अधिक 5 आणि याला भागीला 2 करा. अनिलचं वय सुधीरच्या वयाच्या निमपट. हे झाले समीकरण त्यांच्या वयाचे. लेकरांनो, गणित म्हणते की सुधीरचं वय आणि वीरूचं वय यांच्या वयाची बेरीज आणि अनिलच्या वयाची तिप्पट याचं गुणोत्तर 5:6. गणिताची मांडणी लक्षात घ्या. सुधीर आणि वीरू यांच्या वयाची बेरीज करा. म्हणजे हे समीकरण लेकरांनो अधिक स्वरूपात इथं मांडा. जसं की 3x अधिक 5 अधिक x या दोघांच्या वयाची बेरीज आणि अनिलच्या वयाची तिप्पट. म्हणून अनिलच्या वयाचं हे जे समीकरण आहे याला तिप्पट म्हणून 3 न गुणा. 3x अधिक 5 भागीला 2 हे समीकरण आहे अनिलच्या वयाचं. याच्या वयाची तिप्पट करायची म्हणून कंसाबाहेर 3 गुणिला अशा पद्धतीची मांडणी. प्रथमतः ही प्रोसेस 3x आणि x 4x अधिक 5 इकडं डावीकडं हे 3 कंसातील पदाला गुणिला. 3 एकटे नसून छेदस्थानी 1 असतात. कोणती संख्या एकटी नसते. हे 2 अपूर्णांक तयार झालेत. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा. 3 अंशातील पदांना गुणा. 3 तिरी 9x अधिक 3 15 छेदस्थानी 2 ही अनिलच्या वयाची लेकरांनो तिप्पट आणि हे सुधीर वीरू यांच्या वयाची बेरीज. गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं? लक्ष द्या. आता काय म्हणते गणित की सुधीरचं वय वीरूचं वय यांच्या वयाची बेरीज ही आणि अनिलच्या वयाची तिप्पट ही याचं गुणोत्तर 5:6. मग आता गणिताची मांडणी बघा. ही सुधीर वीरूच्या वयाची बेरीज 4x अधिक 5 छेदस्थानी हे पद 9x अधिक 15 आणि याला भागीला 2 याचं गुणोत्तर म्हणजे याचं आणि या पदाचं गुणोत्तर 5:6. लक्षात घ्या. करायचं काय हो सर? त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. मात्र प्रथमतः हे अपूर्णांक बघा. हा संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना अपूर्णांकातील छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला घ्यावा लागतो. लक्ष द्या. म्हणून हे 2 जातात वरी या पदाला गुणिला. लक्ष द्या. म्हणजे हे 2 वरी गेले 2. आता कंसामध्ये 4x अधिक 5 हे 2 या 4x अधिक 5 सोबत गुणिला जातात. संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला स्वरूपात घ्यावा लागतो. हे काही बारकावे लक्षात ठेवा. छेदस्थानी आता 9x अधिक 15 राहिले. 9x अधिक 15 समोर हे बनणार गुणोत्तर 5:6.
लक्ष द्या. आता 2 आतील पदाला गुणिला गुणाकार बेचूक 8x अधिक 2 छेदस्थानी हे 9x अधिक 15 समोर हे 5×6 तयार होणार गुणोत्तर. लक्ष द्या. आता गणिताची सोडवण करत असताना या पदांचा त्रैराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करा लेकरांनो. या 6चा गुणाकार या पदासोबत, 5चा या पदासोबत. जसं की 6 कंसामध्ये 8x अधिक 10 बराबर 5चा गुणाकार या पदासोबत, 5 कंसामध्ये 9x अधिक 15 कंसातील पदाला 6 गुणिला 5 गुणिला 6×8 48x अधिक 6×10 60 5×9 45x अधिक 15×5 75. लेकरांनो 48x कडे येताना 45x वजा स्वरूपात, 75 कडे जाताना 60 वजा स्वरूपात. या काही बारीक गोष्टी तुमच्या पाठ झाल्या असतील. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. ह्या काही गोष्टी. ही वजाबाकी 3x समोर ही वजाबाकी 15 आणि x ला एकटं करा. 15 कडे जाताना 3 भागीला x बराबर हा भाग 5 न जातो. x ची किंमत 5 आली. विरूचं वय काढा. विरूचं वय समीकरण स्वरूप आम्ही x गृहीत धरलं होतं. याचाच अर्थ विरूचं वय किती हो सर? 5 वर्ष. मिळाल्या x ची किंमत या समीकरणात टाकून तुम्ही सुधीर आणि अनिलचं सुद्धा वय काढू शकता. कसं? 3 गुणिला x ची किंमत 5 अधिक 5 5 3 15 अधिक 5 म्हणजे 20 वर्षाचा हा सुधीर. आणि इथं 3x अधिक 5 भागीला 2 मध्ये मिळाल्या x ची किंमत 3 गुणिला 5 अधिक 5 आणि भागीला 2 5 3 15 अधिक 5 आणि भागीला 2 म्हणजे 20 भागीला 2 10 वर्ष. आता या दोघांच्या वयाची बेरीज लक्ष द्या 25 वर्ष आणि याच्या वयाची तिप्पट करा 10 30 वर्ष. याचं गुणोत्तर 5×6 येते का? 5×5 25 5×6 30 पडताळा योग्य ठरतो. म्हणून विरूचं वय किती? 5 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.